तुम्ही त्याला बसवलं, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करणार होता की त्याचा विरोध होता, नेमकं काय झालं? तो दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो, कारण दुचाकी चालवत आलेला होता तो. त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो. दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीथ अनायझर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता, थोडा गोंधळ घालत होता. त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं, त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला. त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे. बरं, हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये घडला, म्हणजे कार्यालयात किंवा फराज खानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी, आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे. या सगळ्या घटनेचे CCTV आहेत ते? नाही तर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत. कुठं घडला इन्सिडेंट, तिथून कसं आणलं, कसं काय काय झालं, जरा सविस्तर सांगा. ऍक्च्युली आता ते तपासाच्या बाबी आहेत. भविष्यात म्हणजे ते तपासामध्ये घडलेली घटना ही फरसखाना कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः 6:30च्या दरम्यान घडलेली घटना आहे. खरं तरी दुर्दैवी घटना, अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती. तुमची अवस्था खरं तर त्यावेळेस काय होती? कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशनमध्ये घडलंय. ऍक्च्युली घडलेली घटना आहे, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरसखानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेली आहे.